आज बनवते फ्लॉवर बटाटा पराठा. त्यासाठी फ्लॉवर स्वच्छ धुवून घेतला, मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवला आणि त्यानंतर किसणीवर बारीक असा किसून घेतला. आता पराठे करण्यासाठी पीठ मळते. त्यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, छोटा चमचा ओवा घातला आहे, चवीपुरतं मीठ घातलं आहे, थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळायचं आहे. आता अशा प्रकारे मस्त असा घट्टसर पीठ मळलं आहे आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून दिलं. पराठ्याचा मसाला करण्यासाठी कढईमध्ये घेतला आहे तेल. त्यामध्ये मी हिंग घातला आहे आणि कढीपत्त्याची 7-8 पानं बारीक चिरून घातली आहेत. इथे जिरे मोहरी मी वापरलेली नाही आहे, नाहीतर पराठा लाटताना ते अडकून फाटू शकतात पराठे. आता इथे कोरडे मसाले घातले आहेत, ज्यामध्ये हळद, धणा जिरा पावडर, लाल तिखट, गरम मसाला, काळी मिरी पावडर, आमचूर पावडर आणि हे छान असे मसाले मी परतून घेतले आहेत. मसाले परतून झाल्यानंतर त्यावर मी किसलेला फ्लॉवर घातला आहे, तो छान परतून घेतला आणि मग चवीपुरतं मीठ घातलं आहे. आता झाकण ठेवून एक 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, कारण किसलेला असल्यामुळे फ्लॉवर पटकन शिजतो. आता इथे 3 बटाटे उकडून घेतले आहेत, त्याची सालं काढून किसून घेतले आहेत आणि आता 10 मिनिटांनंतर या मिश्रणावर बटाटा मी उकडलेला घातला आहे आणि तो छान असा एकजीव करून घेते आहे. मस्त असा एकजीव केला म्हणजे मसाला मऊसूत होतो आणि पराठे फाटत नाहीत. वरून थोडासा गरम मसाला घातला आहे, कारण सारण थोडंसं चटपटीत करायचं आहे, त्यामुळे थोडासा गरम मसाला आणि काळी मिरी पावडर देखील वरून घातली आहे. तसंच मला मीठ देखील थोडं कमी वाटत होतं, म्हणून मीठ देखील ॲड केलं आहे. छान असं एकजीव करून घेतलं आहे आणि वरून अर्ध्या लिंबाचा रस पिळला आहे. लिंबाचा रस जास्त घालायचा नाही आहे, कारण ऑलरेडी आपण यामध्ये आमचूर पावडर घातली आहे. आता छान असा मऊसूत मसाला झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर चिरून घातली आहे, ती देखील बारीक चिरून घातली आहे. कोथिंबीरीच्या काड्या घ्यायच्या नाही आहेत, फक्त त्याची पानं घेतली आहेत. आता पराठे लाटण्यासाठी 2 छोटे गोळे घेतले पिठाचे आणि ते अशा प्रकारे लाटून घेतले. आता एका चपातीवर असा मसाला लावून घेतला आणि त्यावर दुसरी चपाती ठेवली आणि अशा प्रकारे मस्त असा पराठा लाटून घेतला. हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे, म्हणजे तो फाटणार नाही. तोपर्यंत तवा गरम करत ठेवला आहे आणि पराठा लाटून झाल्यावर गरम तव्यावर मस्त असा पराठा घातला आहे, दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेतला. त्यानंतर मस्त असं तूप लावून पराठा खाण्यासाठी तयार आहे. चटणीबरोबर, दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर छान लागतो. असाही छान लागतो, कारण त्याचा मसाला मस्त असा चटपटीत आहे. त्यामुळे फ्लॉवरची भाजी आपण नेहमीच करतो, त्यामुळे अशा प्रकारे पराठा करून बघा. कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आणि आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली ग्रुप्समध्ये शेअर करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज देखील पाहत राहा. थँक्यू.